अशी छान भरभराट होत राहू दे. जरा राजे शिर्केंच्या मर्जीने झालं असतं तर आणखीन थाटामाटात झालं असतं नाही. नाही पण हे छान झालंय. दोघांनी हात लावा. घ्या. घे रे बाबा. माझ्याकडून जमेल ते प्रेम भरपूर. आधी पार्टी दे. दुसऱ्या दिवशी लगेच गिफ्ट देईन तुझं. वाट बघ. साईमा, बोल नताशा. आता बोलण्यासारखं काय राहिलंय? काय झालंय? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? तू काहीतरी स्पष्ट सांगितलंस तरच मला कळेल ना. विक्रमादित्यनी नवीन घर घेतलंय साईमा, आणि नुकताच गृहप्रवेशही केलाय. हेच सांगण्यासाठी तू इथे आलीस? साईमा, विक्रमादित्य आतापर्यंत वस्तीत राहत होते तोपर्यंत ठीक होतं, पण आता त्यांनी स्वतःचं घर घेतलंय आणि तिथे ते शिफ्ट झाले. याचा अर्थ ते राजे शिर्केंच्या घराशी संबंध ठेवणार नाही. आणि साईमा, ती देवयानी वाटते तेवढी साधी भोळी नाहीये. तिने विक्रमला या घरापासून, रक्ताच्या नात्यांपासून दूर केलंय. तुम्ही तिला या घरामध्ये स्थान दिलं नाही ना, त्याचा बदला घेते ती साईमा. आणि तुम्हाला माहिती आहे साईमा, आता विक्रमने जे घर घेतलंय ते सुद्धा तिच्या नावावर आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की विक्रमवर तिचा केवढा मोठा प्रभाव आहे. नताशा, तू काहीही सांगितलंस ना तरी आम्हाला खात्री आहे, एक ना एक दिवस आम्ही विक्रमादित्यांना परत घेऊन येऊ. हा फक्त साईमांचाच नाही तर एका आईचा शब्द आहे. येते साईमा. देवयानी, नवीन घर. नुसतं नवीन घर नाही, आपलं घर. आपलं घर नाही, आपलं हक्काचं घर, आपलं पहिलं घर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या आवडीचं घर. तुला माहितीये, मी आत्तापासूनच विचार करते की हे घर कसं सजवायचं. तसं तू कशाला टेन्शन घेतेस? या सगळ्या गोष्टींचा विचार मी आधीपासूनच करून ठेवलाय. या शहरातल्या सगळ्यात महागड्या इंटिरियर डिझायनरकडनं या घराचे इंटिरियर आपण करून घेणार. महागडे सोफा सेट्स, ग्रॅनाइट फ्लोरिंग, झुंबर, पेंटिंग्स,
सगळ्या गोष्टी कशा आमच्या प्रतिष्ठेला साजेशा, आमच्या प्रतिष्ठेला साजेशा. विक्रम, या घराच्या घरपणाला बाधा पोचवणारी कुठलीच गोष्ट मला या घरात नको आहे. म्हणजे हे घर काय तुला असंच मोकळं ठेवायचंय? हा? मोकळं राहणार असं कुठे म्हणाले मी. लवकरच आपण दोघं येऊ ना या घरात राहायला. आणि तसंही घरात तू माझ्या आजूबाजूला असणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्यातच या घराचं घरपण पाहते. वहिनी, देऊला भेटून आलीस म्हणून एवढी खुश आहेस ना? खरंच मकरंद, आज मी खूप समाधानी आहे. आपल्या लग्न झालेल्या मुलीला तिच्या संसारात आनंदी बघणं, तिचा नवरा तिची काळजी घेतोय हे पाहणं, यासारखं मोठं दुसरं समाधान नाही. वहिनी, आपली देऊ खरंच किती नशीबवान आहे ना. आज तिला आवडणारं घर विक्रमनी तिच्या नावावर घेतलंय. मकरंद, देऊच्या लग्नाच्या बाबतीत मी केवढी मोठी चूक करत होते नाही. वहिनी, जाऊ दे ना. आज देऊला हसताना बघितलंस ना, मग कशाला नको त्या आठवणी. खरंच त्या आठवणी सुद्धा नकोत आता. देऊचा संसार जसा मार्गी लागला ना, तसाच एक दिवस साक्षी आणि श्रावणी यांचाही संसार मार्गी लागेल, खात्री आहे माझी. श्राव होईल. वहिनी, तू म्हणतेस ना तसंच होईल. रोशनी, त्या राजचा बंदोबस्त मी करते असं मोठ्या फुसारकीने म्हणत होतीस तू. बस ट्रॅकर, मी विसरलेले नाहीये. माझे प्रयत्न सुरू आहेत. तू फक्त काही दिवस थांब. काही दिवस अरे किती इथे एक एक दिवस मी कसा काढतोय ते माझं मलाच माहिती आहे. काय आहे रोशनी, हा जो राज आहे ना, तर तुमच्यासाठी फक्त राज जरी असला ना तरी माझ्यासाठी मात्र मरण आहे, मरण. आणि तुला तर माहिती आहे मी मरणाला काय बघतो. तुलाही माहिती आहे स्ट्रायकर, रोशनीने एकदा शब्द दिला की ती तो पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुझ्यावर सोपवलेली जबाबदारी तू माझं तोंड राजने गप्प करण्यापूर्वी पार पाडशील याची खात्रीच आहे, मला विश्वास आहे. बघूया, मरण काही ठरवून टाळता येत नाही, नाही का? बाई, डॉक्टर, रूल्स अँड रेग्युलेशन्स. हॅलो डॉक्टर. हॅलो सर. अजून किती दिवस हे असं रुटीन चेकअप सुरू राहणार आहे? पेशंटला कायमचा आराम मिळेपर्यंत. नाही म्हणजे थोडा वेळ लागेल. हॅव पेशन्स सर. बरं, पेशंटचं चेकअप करायला आम्ही जाऊ का? झालं चेकिंग? हां सर. हे का?
बोल हरी. ही फाईल खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. खूप मोठी रिस्क होती पण डोंट वरी, तुझ्या रिस्कचा व्यवस्थित मोबदला दिला जाईल. लिंगप्पा साहेबांच्या नवीन प्रोजेक्टच्या झेरॉक्स आहेत त्या. यात त्यांच्या टेंडरचे सगळे डिटेल्स आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. हे काम तर तू व्यवस्थित केलंयस. आय होप पुढची अनेक कामं तू अशीच करशील. थँक्यू. थँक्यू मॅडम. येऊ शकतोस तू. ही फक्त फाईल नाही आहे, लिंगप्पाची कुंडली आहे. यामध्ये टेंडर्सच्या अमाऊंटचे सगळे डिटेल्स आहेत. ताबडतोब यापेक्षा कमी किमतीचं कोटेशन बनवून टेंडर भरून टाका. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हा प्रोजेक्ट मिळाला पाहिजे. फक्त हाच प्रोजेक्ट नाही, यापुढचे सगळे प्रोजेक्ट आपले असतील जर लिंगप्पाचा पीए आपल्याबरोबर असाच राहिला तर. आय एम प्राऊड ऑफ यू नताशा. हे सगळं तू खेळलेल्या चालीमुळे झालंय. आम्हाला आमचं यश अगदी डोळ्यासमोर दिसतंय. काय करायचं ठरवलंयस? ताप आणि मनस्ताप या दोन्हीवर रामबाण उपाय आहे माझ्याकडे. घाबरू नकोस. तुला मारायचं असतं तर कधीच मारलं असतं. स्ट्रायकरची तीच इच्छा आहे. हे बघ, तू माझ्याबद्दल काहीही बोललास तरी साक्षीच्या जीवाला धोका आहे. आणि माझ्याबरोबर इथून बाहेर पडायचं टाळलंस तरीही तिच्या जीवाला धोका. आता काय करायचंय ते तुझं तूच ठरव. गुड बाय. डॉक्टर, एनी प्रोग्रेस? अजून विशेष असा फरक पडलेला नाही आहे. त्याला वेळ लागेल अजून. ठीक आहे. वागळे साहेब, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना. कसं आहे, काही कामानिमित्त मला जरा आउट ऑफ स्टेशन जायचं आहे. नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. मी जेव्हा इथे नसेल ना तेव्हा माझी असिस्टंट रातचा चेकअप करण्यासाठी इथे येईल. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. ह्यांना फक्त इथले कायदे कानून जरा समजावून सांगा. हो हो, नक्कीच. 8 वाजले, गेली कुठे? आले आले. काय आज लवकर घरी आलास वाटतं? आज तू उशिरा आलीस. नेहमी तू आम्हाला बोलतेस आम्ही उशिरा येतो म्हणून. आज आम्ही लवकर आलो तर तू उशिरा. आणि तुझा फोन स्विच ऑफ तो का? अरे फोनची बॅटरी संपली. सॉरी सॉरी. होतीस कुठे तू? आपल्याला नवीन शाळा उभी करायची ना, त्याच संदर्भात एका मीटिंगसाठी गेलेले. एका ट्रस्टला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट उभारण्यात इंटरेस्ट आहे. त्यांनाच भेटायला गेले होते. मग येताना मार्केटमधून सामान आणायचं होतं म्हणून उशीर झाला. विक्रम, तुला माहितीये तूर डाळ 120 रुपये किलो झाली आहे. आणि कांदे 50 रुपये किलो. असू दे. अरे देवयानी, आम्हाला एक कळत नाहीये. त्या शाळेसाठी तू एवढा त्रास का सहन करतेस? शाळा उभी करणं तुला एवढी सोपी गोष्ट वाटली? किती अडचणी असतात याची तुला अजून कल्पना नाही. आणि या सगळ्या अडचणींना तू एकटी कशी सामोरं जाणार आहेस? तुला कोणी सांगितलं मी एकटी आहे? तू आहेस, दादू आहेत.
नील भैया रागिणी वहिनी आहेत आणि विक्रम अडचणी तर येतच राहतात ना. देवयानी, या शाळेसाठी तू ज्या ज्या लोकांना भेटतेस ते किती जेन्युइन आहेत आम्हाला माहित नाही, किंवा शाळा उभारण्यापाठीमागची तुझी तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही हे आम्हाला माहिती नाही. असं असताना तू एवढा त्रास का सहन करतेस? पण म्हणून मी माझे प्रयत्न थांबवू शकत नाही ना. आज ना उद्या कोणीतरी मला भेटेल ह्या अपेक्षेवर मला प्रयत्न तर सुरूच ठेवावे लागतील. स्वतःची शाळा उभी करणं हा सुद्धा उद्देश आहे ना. हो, मग तू अजून फक्त काही दिवस थांब. तुझ्या शाळेची जागा, इमारत, त्याच्या परमिशन्स या सगळ्या गोष्टी आम्ही तुला मॅनेज करून देतो. त्यासाठी फक्त लिंगप्पा साहेबांशी या विषयावर बोलणं आम्हाला आवश्यक वाटतं. तेवढं आमचं बोलणं झालं की तू बघ. नाही विक्रम, कुणाचेही उपकार घेऊन मला शाळा सुरू नाही करायची. आणि लिंगप्पा साहेबांबद्दल बोलशील ना तर त्यांनी ऑलरेडी आपल्याला एवढी मदत केली आहे. आता परत शाळेसाठी सुद्धा त्यांच्याकडेच पैसे मागायचे मला नाही आवडणार. हे बघ, तुझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी आम्ही हा प्रस्ताव तुझ्यासमोर ठेवला. तुला माझी काळजी वाटते मला कळते. पण विक्रम, शाळेसाठी बिझनेस म्हणून जो पैसे देईल तो फायदा बघेल. आणि मला शाळा एक व्यवसाय म्हणून नाही सुरू करायची. आणि अडचणींचं म्हणशील तर त्यातच तर खरी गंमत आहे. आणि तू माझ्या बरोबर आहेस ना, मग मी सगळ्या अडचणींना अगदी हसत हसत तोंड देईल. ठीक आहे, तुझी इच्छा. आपण आल्यापासून फक्त शाळेबद्दलच बोलतोय. जेवायचंय की नाही? हां, जेवायचं आहे तर काय बनवू आज? आज भुर्जी खायचा मूड आहे आमचा. हा चालेल. चल मग ताबडतोब कांदा चिरायला घे. नकोच, त्यापेक्षा आज पाणी पिऊनच आमची भूक भागवत. आणि असंही कांदा किती 50 रुपये महाग झालाय खूप. आणि जर भुर्जी वगैरे जरा तेलकटच असते, ते जरा प्रकृतीला पण चांगलं नसतं. आज पाणीच पिऊया. चालेल. ओ हो हो, वा, पाहिलंच देव्याने, आम्ही नुसता कांदा चिरला ना तरी काय चव येते भुर्जीला. हा, कांदा जळला की वेगळीच चव असते ना. कांदा जळला की आम्ही जाळला कांदा, तू जाळलास कांदा. मी कशाला जाळीन? नाही, जाऊ दे, नकोच वाद यावर आपले. आधी बोलायचं आणि मग म्हणायचं की वाद नको. बरं ठीक आहे, नकोच वाद, आता कळलं. नाही, ही भुर्जीच नको. भुर्जी नाहीच ठेवायची. आता नवीन आपण घरात गेलो ना की भुर्जी करायचीच नाही. आणि तू तर काहीच नाही करायचं स्वयंपाक. का? कारण आम्ही कुक ठेवणार आहोत नवीन घरात गेल्या. तो आपल्यासाठी सगळं काही बांधलंय. म्हणजे बघ, आम्ही ऑफिसमधनं थकून भागून घरी येऊ तेव्हा त्यांनी आमच्यासाठी सागर संगीत जेवण बनवून ठेवलं असेल. म्हणजे आधी स्टार्टर्स, मग मेन कोर्स, मग जेवणानंतर एखादं डेझर्ट. तू काहीही करायचं नाहीस, तू फक्त त्याला सांगायचंस आपल्याला काय हवंय आणि आमच्यासाठी असं छान टेबलवरती सलाड वगैरे सजवून ठेवायचं. देव्याने, आम्ही खूप दिवसानंतर डायनिंग टेबलवर जेवायला बसणार या कल्पनेनेच आम्हाला इतकं छान वाटतंय ना. तू घरी आलास की दोघांनी असं एकत्र बसून जेवण्यात मला जास्त आनंद वाटतो. म्हणजे आम्हाला कळलं नाही, डायनिंग टेबलवर आपण एकत्रच बसणार ना जेवायला. पण विक्रम, त्या थाटामाटात आपण 2 घास सुखाचे खाऊ शकू. आता ना याच्यातनं बाहेर पडते काय, बाहेर पड या विचारात. या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ना स्वतःच्या करिअरकडे लक्ष दे. त्या वस्तीतली शाळा मोठ्या जागेत कशी घेऊन जाऊ शकशील याचा विचार कर, त्यासाठी प्रयत्न कर. बाहेर पड यातनं. ते तर मी घर सांभाळून सुद्धा करू शकते. विक्रम, जगात अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या घर आणि करिअर दोन्ही मॅनेज करतात. पण आमची देवानी वेगळी आहे, खूप स्पेशल आहे.